मुंबईत गणेश आगमनादरम्यान 22 फूट उंच मूर्ती कोसळल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे। गणेशोत्सवासाठी रविवारी मुंबईतील माझगाव परिसरात एका गणेश आगमन मिरवणुकीला गालबोट लागलं। मात्र पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप केल्यानं परिस्थिती नियंत्रणात आहे। माझगावचा मौर्य या गणपती मंडळाच्या बाप्पाच्या आगमन मिरवणुकीवर शेजारच्या एका इमारतीमधून अंडी फेकण्यात आल्याचा गंभीर आरोप मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। या प्रकारामुळे परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झालेला, पण पोलिसांनी कार्यकर्त्यांची समजूत घालत परिस्थिती नियंत्रणात आणली। माझगावचा मौर्य गणपती मंडळाचे उपसचिव विवेक राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार मंडळाकडून वाजत गाजत बाप्पाची आगमन मिरवणूक काढण्यात येत होती। मंडपापासून अवघ्या 30 ते 40 मीटर अंतरावर असलेल्या एका इमारतीमधून काही समाजकंटकांनी मिरवणुकीच्या दिशेनं अंडी भिरकावली। ही घटना अत्यंत आक्षेपार्ह असून भाविकांच्या भावना दुखावणारी असल्याचा आरोप करत यामागे जे कोणी समाजकंटक असतील त्यांच्यावर पोलिसांनी तातडीनं कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मंडळानं केली आहे। आज जो भी यहाँ पे जो घटना घटी है वो बहुत ही निंदनीय है, क्योंकि ऑलरेडी गणपति का आगमन हो चुका था और कई तो भी बिल्डिंग में से किसी ने मूर्ति के ऊपर बैदा फेंका और उसके बाद ये जो तनाव है वो काफी हद तक बढ़ गया। बट हमने पुलिस से गुजारिश की है कि आप नॉन बेलेबल ऑफेंस लेके जो भी आपको इंक्वायरी करनी है वो आगे के 24 घंटे में ये इंक्वायरी आपकी होनी चाहिए। वो भी महाराष्ट्र के सांस्कृतिक मंत्री सम्मानीय शेलार साहब, उन्होंने हमें काफी मदद की है। हमारी ज्वाइंट सिटी से बात हो चुकी है। उन्होंने हमको ये आश्वासन दिया है, उन्होंने 299 और 168 नॉन बेलेबल ऑफेंस के अंतर्गत हमारी एफआईआर दर्ज की है और उन्होंने हमें आश्वासन दिया है कि 24 घंटे में हम इसके ऊपर पूरा कार्रवाई करेंगे। दरम्यान मंत्री नितेश राणे यांनी असे प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा दिला। आम्ही कुठल्याही ईदच्या मिरवणुकीवर सणांवर काही केलेलं नाही। तुम्हाला कधीच कुठल्या सणासुदीला साजरा करण्यामध्ये आम्ही हस्तक्षेप केला नाही आणि म्हणून ही पोलिसांची कारवाई केलेली आहे। पण आम्हीही यांच्यावर फार बारीक लक्ष ठेवून आहोत। पोलिसांची कारवाई होईलच, पण तुम्ही आमच्या रेडारवर आलेला आहात हे लक्षात ठेवा। आमच्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे। लोकांचं हिंदू समाजाचं आदरणीय देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे। पण तुम्ही अगर आम्हाला परत डिवचत असाल ना, तर मग आम्हालाही तिसरा डोळा कधीतरी उघडायला लागेल हे लक्षात ठेवा। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली, पण तणाव वाढू नये यासाठी मुंबई पोलिसांनी तात्काळ मोठा फौज फाटा तैनात केला। पोलिसांनी दोन्ही गटांना शांत राहण्याचं आवाहन करत गर्दी पांगवली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंडी नेमकी कुणी आणि कुठून फेकली, यामागे कारण काय होतं याचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत। संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि शांतता राखण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। सण आणि उत्सवांच्या काळात अशा प्रकारच्या घटना घडण्यामागे काही डाव आहे का याचाही तपास करण्याची मागणी होतीये। मात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला आणि त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली। सध्या या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। परिस्थिती नियंत्रणात आहे। आता यामागच्या समाजकंटकांना शोधून पोलीस पुढे काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।